लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। 2 दिवसात महिलांच्या खात्यात जमा होणार सप्टेंबरचा हप्ता। मंत्री आदिती तटकर यांची माहिती। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतली मनोज जरांगेंची भेट। अंतरवाली सराटीत बंद दाराआड चर्चा। भेटीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। येणाऱ्या जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुकींसंदर्भात चर्चा करणार। नागपुरात ओबीसी संघटनांचा आज मोर्चा आहे। विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रमुख नेत्यांचे दौरे आहेत। मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये तर मुख्यमंत्री भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना गटप्रमुखांचा मेळावा घेणार आहेत। लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता दिला नाही तर मुख्यमंत्र्यांनी एअरपोर्ट पर्यंत जाऊ नये। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांना हा टोला लगावलाय। पुण्यात भाजप आणि शिवसेना संघर्ष पेटण्याची शक्यता आहे। धंगेकरांना समज द्या। स्थानिक भाजपने हा संताप व्यक्त केला। धंगेकरांकडून घायवळ आडून चंद्रकांत पाटलांवर टीका झाली। देवाभाऊंच्या 32,000 कोटींच्या मदतीनंतर राऊतांची झोप उडाली। भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचं संजय राऊत यांना प्रत्युत्तर। प्रसिद्धीसाठी आरोप करणं हीच रोहित पवारांची खासियत। राष्ट्रवादी शरद पवार पक्ष म्हणजे गुंडांचा प्रमोशन विभाग। नवनाथ बन यांचा टोला। नवनाथ बन यांनी एक्सवर शेअर केले आमदार रोहित पवारांचे घायवळ सोबतचे फोटो। परवान्याकरता अर्ज कसा करायचा याचं मार्गदर्शन रोहित पवार करत होते का असा प्रश्न केला उपस्थित। निलेश घायवळचा राम शिंदेंच्या प्रचारातील व्हिडिओ व्हायरल। रोहित पवारांनी आरोप केल्यानंतर व्हिडिओ व्हायरल। घायवळ राम शिंदेंसाठी मत मागतानाचा व्हिडिओ समोर। मंत्री कोकाटेंचं रमी खेळतानाचा व्हिडिओ प्रकरण। रोहित पवारांची चौकशी होण्याची शक्यता। माणिकराव कोकाटेंनी नोंदवला जबाब। व्हिडिओ संदर्भातील सखोल तपास करण्याचे पोलिसांना आदेश। पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी येणार म्हणून राज्य सरकारकडून शेतकऱ्यांकरता पॅकेज जाहीर। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा सरकारवर निशाणा। रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी विक्रांत जाधवांची नियुक्ती। ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने नियुक्ती। विक्रांत जाधव आमदार भास्कर जाधव यांचे सुपुत्र। समाज कल्याणचा निधी लाडक्या बहिणीकडे वळवला। प्रत्येक वेळी तुम्हाला समाज कल्याणचा निधी दिसतो का? बिहारमध्ये बहिणींच्या खात्यावर पैसे टाकले। पैशाच्या जोरावर मत विकत घेण्याचा प्रकार। बच्चू कडूंची सरकारवर टीका। गृहराज्यमंत्री योगेश कदम बेताल आणि बेजबाबदार सदस्य। कदमांचे एक एक कदम उघड होत आहे। सचिन घायवळ शस्त्र परवाना प्रकरणावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचं वक्तव्य। रामदास कदम यांची उलटी गिनती सुरू। भास्कर जाधव यांची रामदास कदम यांच्यावर टीका। स्वतःच्या आईच्या नावाने जो बार आहे त्या बारमध्ये नाचवून पैसे कमावणारे बाप बेटे त्यांना कोणत्याही नीतिमत्ता संस्कार संस्कृती नाही। भास्कर जाधवांचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर हल्लाबोल। शेतकरी रडतात कसे हे दाखवण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा मोर्चा। पालकमंत्री संजय शिरसाट यांचा टोला। माहीम किल्ला आणि सभोवतालचा 3 एकर परिसर विकसित करणार। सांस्कृतिक कार्यमंत्री आणि आशिष शेलार यांचं आश्वासन। देशाचे पंतप्रधान येतात तेव्हा महाराष्ट्राला काहीतरी मिळतंय असं बघावं। नेहमी कावीळ झाल्यासारखं पाहू नये। राऊतांच्या स्टेटमेंटबद्दल संजय शिरसाट यांचं वक्तव्य।
बीड नगरपालिकेचा नगराध्यक्ष ठाकरेंच्या शिवसेनेचा होणार. नगरपालिकेवर ठाकरेंच्या शिवसेनेचा झेंडा फडकवणार गणेश वरेकरांचा दावा. देवेंद्रजी वाट कसली बघताय? पुणे जर खऱ्या अर्थानं सुरक्षित करायचं असेल तर पुण्यातल्या गुंडगिरीला बळ देणाऱ्या गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा झालाच पाहिजे. सुषमा अंधारेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. मुंबई मेट्रो 3ला मुंबईकरांचा मोठा प्रतिसाद. भूमिगत मेट्रो 3 पूर्ण मार्गावर सुरू झाल्यावर पहिल्याच दिवशी 1.5 लाख प्रवाशांनी केला प्रवास. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात कर्जत स्थानकात प्री नॉन इंटरलॉकिंग कामासाठी शुक्रवारी विशेष वाहतूक ब्लॉक. कर्जत ते खोपोली दरम्यान अप आणि डाऊन लोकल सेवा बंद. एल्फिन्स्टन पूल बाधितांना महिनाभरात घराच्या चाव्या. म्हाडा MMRDA कडे घरे सुपूर्द करणार. 83 घरांची पुनर्वसनासाठी निवड. एसटी महामंडळ विक्रीला काढू नका. महाराष्ट्र एसटी कामगार सेनेची आग्रही मागणी. कामगारांची देणी वेळीच द्या अशी मागणी. 50,000 कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात. ऑगस्टपासून वेतन रखडलं. मानधन वाढीतही परफॉर्मन्सची जाचकट. परिवहन विभागाविरोधात रिक्षा टॅक्सी चालकांचा बंद. मुंबई विमानतळ परिसरात प्रवाशांची प्रचंड गैरसोय. जाहिरातबाजीमधून मध्य रेल्वेने केली 8 कोटींची कमाई. सोन्याला पुन्हा महागाईची झळाळी. सोनं 1,27,000 तर चांदी 1,68,000. सोन्यानंतर आता चांदीलाही मोठी झळाळी. चांदीच्या दरात 7,000 वाढ. भाववाढीत चांदीनं मोडले सर्व रेकॉर्ड्स. चांदी प्रति किलो 1,66,000 वर. कफ सिरपची विक्री डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विकणं महागात. अन्न आणि औषध प्रशासनानं 20 दुकानांना ठोकलं टाळ. यंदाच्या पावसाळ्यात मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यातील 1,064 शाळांचं मोठं नुकसान. वर्गखोल्या आणि इमारतींची पडझड झाल्यानं शिक्षणावर परिणाम. कल्याण डोंबिवलीत नागरिक वाहन चालक खड्ड्यांपाठोपाठ धुळीमुळे हैराण. धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास. चंद्रपुरात इंद्रनील नाईक यांनी रखडलेल्या पुलाची केली पाहणी. गेल्या 6 वर्षापासून पुलाचं बांधकाम ठप्प. नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यांची कामे होईपर्यंत टोल वसुली थांबवा. आमदार सत्यजित तांबेंचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना निवेदन. शिर्डीच्या साईबाबांना 74 लाख रुपयांचं सोन्याचं ताट अर्पण. मुंबईतील साईभक्त धरम कटारिया यांनी साईचरणी सुवर्ण ताट केलं अर्पण. धुळ्यात छत्रपतींसह मनोज जरांगेंविरोधात वादग्रस्त वक्तव्य. समाजकंटकाला अटक करा अन्यथा रस्त्यावर उतरू. मराठा समाजाचा पोलीस प्रशासनाला इशारा. कल्याणमध्ये देवाभाऊ विजन रिसर्च प्रोजेक्टचा शुभारंभ. जीवनदीप महाविद्यालय होणार दृष्टीदोष मुक्त. घायवळ बंधूंवर आणखी एक गुन्हा दाखल. निलेशनं फिर्यादीला बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप. बंदुकीचा धाक दाखवत 10 फ्लॅटचा ताबा मागितल्याचा आरोप. पोलिसांना चौकशीत संपूर्ण सहकार्य. गुन्हाच केला नाही तर घाबरण्याचं कारणच नाही. मनोरमा खेडकरांचं विधान. पैठण नगर परिषदेच्या नगरसेवक पदांसाठी आरक्षण सोडत जाहीर. समिती सभागृहात लहान मुलीच्या हस्ते चिठ्ठी काढून नावं जाहीर. महसूल मंत्र्यांची सहदुय्यम निबंधक वर्ग 2 कार्यालयाला अचानक भेट. यावेळी तू कपले यांच्या टेबलावरून 5,000 रुपये रोख सापडले. घटनेमुळे कपलेंना निलंबित करण्याचे आदेश. नवी मुंबईच्या वाशीमध्ये नागरिक विविध समस्यांनी त्रस्त. नागरी समस्यांसाठी मनसेचा वाशी वॉर्ड ऑफिसवर टाळ वाजवा मोर्चा.
तर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरतीला स्थगिती, आमदार सदाभाऊ खोत आणि पडळकरांच्या मागणीला यश, जयंत पाटलांच्या नेतृत्वाखालील जिल्हा बँकेला मोठा झटका. मीरा भाईंदरमध्ये विशेष लहान मुलांसाठी ट्रॅफिक एज्युकेशन गार्डन उपक्रम, मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते उद्घाटन, मुलांना वाहतुकीचे नियम समजण्याकरता उपक्रम. बीडच्या गेवराईत अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालंय. शिवसेनेच्या वतीनं पूरग्रस्त गावांना किराणा किटसह कपड्यांचं वाटप करण्यात आलं. गांधी वध नाही तर गांधी हत्या. गांधी हत्येच्या 77 वर्षांनंतर मराठी विश्वकोशात शब्दबदल. विश्वकोशाच्या 14व्या खंडापासून गांधी वध असा शब्दप्रयोग होता. शब्द वगळण्यासाठी 2020 मध्ये याचिकेद्वारे केली होती मागणी. ठाणे ते बोरिवली प्रकल्प 2028 मध्ये होणार पूर्ण. प्रकल्पाचं युद्ध पातळीवर काम सुरू. अवघ्या 10 ते 15 मिनिटात ठाणे ते बोरिवली प्रवास सुसाट होणार. नंदुरबारमध्ये 4 नगरपालिकांसाठी आरक्षण सोडत जाहीर. 114 जागांपैकी 53 जागा महिला उमेदवारांकरता आरक्षित. जिल्ह्यातील 4 नगरपरिषदेंचा समावेश. मुंबई मनपाची म्हाडा स्टाईल योजना उच्चभ्रू परिसरात. कमी दरात घर घेण्याची सुवर्ण संधी. दिवाळीनंतर प्रथमच लॉटरीद्वारे विक्री होणार. भिवंडीत अतिधोकादायक इमारतीवर मनपाची कारवाई. पावसाळ्यात होणाऱ्या इमारत दुर्घटना टाळण्याकरता इमारतींवर कारवाईचे निर्देश. कोल्हापुरात महावितरणचे कर्मचारी संपावर. महावितरण खासगीकरण आणि पुनर्रचनेविरोधात संप. ताराबाई पार्क कार्यालयात कर्मचाऱ्यांची घोषणाबाजी. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रोजगार सहाय्यकांचा रास्ता रोको आंदोलन. आंदोलनामुळे वाहतूक ठप्प. अमरावती शहर पोलीस घटनास्थळी दाखल. जालन्यात खासगीकरणाच्या विरोधात वीज कर्मचारी आक्रमक. मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून आमच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा संप पुढे ढकलू, कर्मचाऱ्यांचा इशारा. बुलढाण्यात महाविकास आघाडीच्या वतीनं धरणे आंदोलन. भारताचे सरन्यायाधीश यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त. राज्यभरात विद्युत विभागातील विविध संघटनांनी पुकारला 3 दिवसांचा संप. संपाला सोलापुरातील विद्युत कर्मचारी, अभियंते आणि अधिकाऱ्यांचा पाठिंबा. रायगडमध्ये विविध मागण्यांकरता महावितरण कामगारांचा संप. महावितरण कार्यालयात शुकशुकाट. ग्रामस्थांचे मात्र हाल. मालेगावात महावितरण कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन. त्वरित आंदोलनाची दखल घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा. पिंपरी चिंचवडमध्ये वाहतूक कोंडी विरोधात मोर्चा. पीएमआरडीएच्या कार्यालयाबाहेर पोलिसांनी अडवलं. मोर्चात अमोल कोल्हे, शिवाजी आढळराव पाटील, बाबाजी काळे यांच्यासह नागरिक आणि उद्योजक देखील उपस्थित. पुरंदर तालुक्यात आरपीआय आणि सर्व पक्षाच्या वतीनं सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याच्या प्रयत्नाचा निषेध. पुन्हा असं घडलं तर संविधान बाजूला ठेवून आम्हाला पॅन्थर बनावं लागेल, आरपीआयचा इशारा. परभणीत खासगीकरणाच्या विरोधात आंदोलन. विद्युत कर्मचारी, अभियंता आणि अधिकाऱ्यांचं कृती समिती कार्यालयासमोर काम बंद आंदोलन. परभणीच्या पाथरी रामपुरी खुर्द ग्रामपंचायतीत बोगस कामांच्या चौकशीची मागणी. चौकशी न केल्यास संतप्त ग्रामस्थांचा जलसमाधी आंदोलनाचा इशारा. साताऱ्यात वीज कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांकरता आंदोलन. मागण्या न स्वीकृत झाल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा. न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा साताऱ्यात निषेध. न्यायव्यवस्थेवरील गंभीर हल्ला. आंबेडकरवादी संघटनांची प्रतिक्रिया. 13 ऑक्टोबरला राजवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा. अमरावती अग्निशमन दलातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्याच्या विरोधात आंदोलन. तत्काळ कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करण्याची मागणी.
दहिसर पोलिसांकडून खंडणी आणि दरोडा टाकणाऱ्या टोळीला अटक, आरोपींकडून चोरीचं साहित्य देखील जप्त. कंत्राटदाराकडून ज्योतिषाला 74 लाखांचा गंडा, पंतप्रधान कार्यालयाशी संबंध असल्याचं सांगून गंडा. कंत्राटदार रवी नरोत्तम शर्मा पोलिसांकडून अटक. पुण्यातील एटीएसचं सर्च ऑपरेशन अखेर संपलं. तब्बल 15 तास चाललं एटीएस सर्च ऑपरेशन. 18 जणांकडून विविध कागदपत्रे जप्त. पुढील 2 दिवसात पाऊस माघार घेण्याची शक्यता. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या काही भागात मोसमी वारे फिरणार माघारी. परभणी जिल्ह्यात पूर परिस्थितीमुळे संकट. भारतीय कम्युनिस्ट पक्षाची सरकारकडे आर्थिक आणि पुनर्वसनाच्या उपाययोजना करण्याची मागणी. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची विश्रांती. ग्रामीण भागात भात कापणीला सुरुवात. सिल्लोडमध्ये अतिवृष्टी नुकसानीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला कल्याण काळेंची प्रमुख उपस्थिती. विविध योजनेतील लाभार्थी संदर्भातील अडीअडचणींवर चर्चा. परभणीच्या जिंतूरमध्ये शेतकऱ्यांचा जागरण गोंधळ मोर्चा. अतिवृष्टी, पीक नुकसानीसह विविध मागण्यांकरता तहसील कार्यालयावर धडक. सांगलीत राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवडी यांच्या गाडीवर दगडफेक. अज्ञातांकडून गाडीवर दगडफेक करण्यात आली. दगडफेकीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. मीरा भाईंदरमध्ये पोलिसांच्या गाडीच्या छतावर माकड बसलं. दृश्य पाहण्याकरता परिसरात लोकांची गर्दी. पालघरच्या वाड्यातील आश्रमशाळेत 2 विद्यार्थ्यांची आत्महत्या. आत्महत्येचं कारण अजूनही अस्पष्ट आहे. पालकांकडून मात्र संताप व्यक्त. जालन्यात शॉर्ट सर्किटमुळे 8 एकर ऊसाला आग लागली. ऊस जळून खाक. अंबड तालुक्यातील घटना. छत्रपती संभाजीनगरच्या मोंढा नाक्यावर रिक्षा आणि दुचाकीचा अपघात. अपघातात महिला गंभीर जखमी. महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू. डोंबिवलीत राष्ट्रीय फुटबॉलपटूचा अपघात. भरधाव कारची धडक. पायाला गंभीर दुखापत. आरोपी अजूनही मोकाट. आश्रमशाळेतील 12 विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण. शौचालय नीट साफ न केल्यानं मारहाण. पालघरच्या आश्रमशाळेतील धक्कादायक घटना. मारहाण करणाऱ्या माजी विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.